आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज. निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. जनसामान्यांसाठी शिवसेना हाच पर्याय. जनतेच्या प्रश्नावर आक्रमकपणे लढणाऱ्या आणि जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना कार्यरत असल्याने जनसामान्यांसाठी शिवसेना हाच पक्ष पर्यायी वाटत असल्याने पक्षाच्या कक्षा चांगल्याच रुंदावत असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख योगेश जानकर यांनी केले आणि ते कवठेमहांकाळ येथे घेण्यात आलेल्या बूथ कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आणि कार्यकर्ता मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख संजय बापू विभूतेतर प्रमुख पाहुणे म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार हे उपस्थित होते. यावेळी बोलताना जानकर पुढे म्हणाले की यापुढे शिवसेना पदाधिकारी वा शिवसैनिक यांच्या केसालाही धक्का लागू दिला जाणार नाही, कारण अन्यायाविरोधात पेटून उठणे हे शिवसेनेचे खरे ब्रीद असल्याचं सांगत पक्षात यापुढे काम करणाऱ्यालाच पद दिलं जाईल आणि पदावर ठेवलं जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. यावेळी माढ्याचे संपर्क प्रमुख तथा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, जिल्हा उपप्रमुख दिनकर तथा पाटील, प्रदीप काका माने पाटील, कवठेमहांकाळ तालुका प्रमुख वैभव कुलकर्णी यांनी यावेळेस मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनी सध्या कवठेमहांकाळ तालुक्यात सुरू असलेल्या शिवसेनेच्या झंझावाती कार्याचे चांगलेच कौतुक केले. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रोहन जाधव, महिला आघाडीच्या ज्योती दांडेकर, शारदा गुरव, मिलिंद कदम, जतचे अंकुश हुवाळे, सागर शेजाळ, अमोल ओलेकर, संतोष भोसले, अमोल जाधव, महादेव हिंगमिरे, प्रताप पाटील, ओंकार शिंदे, सुहास जाधव, अजय मोरे, संदीप भोसले, अमोल देसाई, अमोल मोहिते, अजित पाटील, अभिषेक मुळी, प्रमोद उगारे, प्रवीण औरादीसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक वैभव कुलकर्णी यांनी तर आभार ओंकार शिंदे यांनी मानले. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.